मुंबई निवडणूक शिवसेना आणि भाजप महायुती एकदिलानं लढणार. शिंदे आणि शेलारांची 1 तास चालली बैठक. तर राष्ट्रवादीच्या तटकरेंचीही घेतली शेलारांची भेट. मुंबईचं समीकरण बदलण्याची शक्यता. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा. तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप. एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण. अंबरनाथमध्ये 200 संशयित महिलांना घेतलं ताब्यात. बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप. भाजप काँग्रेसच्या आरोपांनंतर महिलांची कसून चौकशी सुरू. कोपरगावात मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने. पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीला महेश लांडगेंचा धक्का. राष्ट्रवादीचे 12 माजी नगरसेवक भाजपामध्ये. मुंबई काँग्रेसकडून स्वबळाची घोषणा. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची मुंबई काँग्रेससोबत बैठक. विवाद नको, विकास हवा, काँग्रेसचा नारा. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल. जागावाटपासंदर्भात चर्चेची शक्यता. संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांची रिक्षा चालकाला मारहाण. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पराग शहा आक्रमक. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन. माहीममधील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. साताऱ्यातल्या कोरेगावमधील मूळ गावी होणार अंत्यसंस्कार. आणि वर्ल्ड कप T20 साठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा कॅप्टन, तर शुभमन गिल टीममधून बाहेर. ईशान किशनचं संघात पुनरागमन. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान राडा झाला. तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बोगस मतदान केल्याच्या आरोपातनं एक महिला आणि पुरुषाला मारहाण करण्यात आली आणि या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. कोपरगावमधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप करत पोलिसांसमोरच 2 गटामध्ये बाचाबाची झाली. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयात मतदाराला डांबून ठेवून पैसे देण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला. धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरात जवळपास 100 महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. प्रसादाच्या स्वरूपात 4000 रुपये मिळणार असल्याचं सांगत कप बशीचं निवडणूक चिन्ह ठेवलेल्या असलेल्या लोकांनी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. गडहिंग्लजमधील प्रभाग क्रमांक 3 मध्ये उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रावर जाण्यावरनं गोंधळ झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. भुसावळच्या प्रभाग क्रमांक 11 ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मतदान केंद्रावर येणाऱ्या वाहनाला अडवल्यानं वाद झाला. अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आय कार्ड असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आणि आक्षेप घेतला. फलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तर भाजपकडनं माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंग नाईक निंबाळकर यांच्या दोघांमध्ये थेट लढत आहे आणि त्यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील JP हार्मोनियम सोसायटीमधील पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे. अंबरनाथमधील
कोहोजगाव मतदान केंद्रावर मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष जमले होते. दरम्यान बाहेरून लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दरम्यान 200 संशयित महिलांना अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या महिला भिवंडीतून आणल्याचा आरोप करण्यात आला. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ झाला आणि यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अंबरनाथच्या चिखलोलीत मतदान केंद्रावर गोंधळ झाला. ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वाशिम नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर दोन्ही गट आमने सामने आले. वाशिमच्या लाखाळा परिसरात ही घटना घडली. सिन्नरच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्रावरून बोगस मतदाराला पकडण्यात आलं. बनावट आधार कार्ड बनवून मतदानासाठी आलेल्या बोगस मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अंबरनाथ शहरात अजूनही राजकीय पक्षांचे बॅनर तसेच आहेत. निवडणूक विभागाने बॅनरकडे दुर्लक्ष केलं असून आचारसंहिता लागूनही हे बॅनर काढण्यात आलेले नाहीत. पैठणनंतर फुलंब्रीतही जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय. मतदानाच्या अगोदरच्या रात्रीच काही अज्ञातांनी जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आलाय. भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जादूटोण्यासाठी लागणारं साहित्य आढळल्यानं फुलंब्रीत खळबळ माजली. बारामती नगर परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्र पॅनल उभं केलेलं आहे. बारामती शहराचा केलेला सर्वांगीण विकास पाहता बारामतीची जनता कुणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून नगराध्यक्षपदाकरता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके, शिवसेनेकडून तेजस्विनी चांदेकर, काँग्रेसकडून माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे, तर ठाकरे सेनेकडून वैष्णवी कोवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाकरता 7 तर 27 नगरसेवक पदासाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, शिवसेना उभाटाचे आमदार गजानन लवटे आणि शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी नगर परिषदेत 2 नगरसेवक पदांसाठी भाजपकडून राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना उभाटाकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कुरगावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या जालना महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक वॉर्डमधून 5 इच्छुकांची नावं वरिष्ठ पातळीवर पाठवली जाणार असल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली. जालन्यात पहिला महापौर भाजपचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील 12ही नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास जयकुमार गोरेंनी व्यक्त केला. उद्याच्या निकालात 1-2 ठिकाणं जर सोडली तर सगळ्याच ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून येणार असल्याचा दावा गोरेंनी केला. पुसोड इथल्या प्रभाग क्रमांक 11 मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी मतदान केलं. सपत्नीक मतदानाचा हक्क बजावत राज्यातील नगर परिषदांवर कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड नगर परिषदेच्या मतदानादरम्यान योगेश क्षीरसागर मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. यावेळी योगेश क्षीरसागरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. माजी खासदार रामदास तडस यांनी वर्ध्याच्या देवळीतील प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस देवळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, चोपडा, मुक्ताईनगर आणि नशिराबाद या ठिकाणी भाजपला प्रचंड मोठं बहुमत मिळेल असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर मतमोजणीपूर्वीच विजयाचा विश्वास व्यक्त करणारा होर्डिंग लागलेला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विजयाचा विश्वास दाखवणारं होर्डिंग लागल्यानं या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. निकालाच्या विजयाचे बॅनर लागल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. भूलथापांच्या आमिषाला बळी पडू नका, रवींद्र चव्हाण तुमच्या पाठीशी कायम उभा आहे असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी कमळालाच मतदान करा असं आवाहन केलं. ओळखीच्या नेत्यासाठी नाही तर विकासासाठी मतदान करा असं रवींद्र चव्हाण म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. 22 तारखेपर्यंत युती होण्याच्या उद्देशानं पावलं टाकल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय. तर उद्या आणखी बैठक होणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसला नेतृत्व राहिलेलं नसल्याचं म्हणत उदय सामंतांनी टीका केली. प्रदेशाध्यक्ष कमकुवत आहेत आणि हे विजय वडेट्टीवार यांना कळून चुकल्याचंही ते म्हणाले.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडून पैसे वाटप झालं असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला आणि त्यांच्या आरोपानंतर थेट लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासमोरच पैसे वाटप होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाबळेश्वरच्या प्रभाग क्रमांक 3 मधील ईव्हीएममध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मोठा गोंधळ झाला. अर्धा तास मशीन बंद पडलं होतं. ईव्हीएमचं बटन दाबलं जात नसल्याची तक्रार मतदारांनी केली. मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशीही मागणी करण्यात आली. फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान काही काळ ठप्प झालं होतं. ईव्हीएम बंद पडल्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. वाशिम नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये जवळपास 45 मिनिटं मतदान ठप्प झालं होतं. प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांची तारांबळ उडाली होती. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजप, दोन्ही शिवसेना तसंच मनसेच्या विरोधात काँग्रेस लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाल्लांनी केली आहे. मुंबईचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला एक संधी देण्याचं आवाहन केलं. आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांची भेट झाली. शेलार आणि तटकरे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या पक्षाच्या 20 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी महापौर स्थायी समिती अध्यक्षही पवारांची त्यांनी साथ सोडलेली आहे. संजोग वाघेरे, प्रशांत चितुळे आणि विनोद नडे यांनी भाजपात प्रवेश केला. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यात भाजपने विरोधकांसह मित्रपक्षाला जोरदार धक्का दिला. अनेक आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचे पुत्र सुरेंद्र पठारे, अजित पवारांचे माजी नगरसेवक विकास दांगट आणि सायली वांजळे यांनी भाजपात प्रवेश केला. पहिल्या टप्प्यात अनेकांचे प्रवेश पार पडले. दरम्यान आता पुढील तारीख भाजपकडून लवकरच जाहीर होणार आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मेगा प्रवेश सुरू आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार सुभाष भुईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला आणि त्यामुळे आता मनपा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका असं पत्र संजय उपाध्याय यांनी फडणवीसांना दिलंय. पक्षातील निष्ठावानांनाच संधी द्या असं संजय उपाध्याय म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गुरुवारी झालेल्या भाजप शिवसेनेच्या बैठकीत भाजपने 102 जागांवर दावा केला तर शिंदेच्या शिवसेनेनं 109 जागांवर दावा केला. 2017 मध्ये जिंकलेल्या 82 जागा आणि ज्या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती त्या जागांवर भाजपने दावा केला. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचं महायुतीनं स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली. लालबाग, परळ, दादर, माहीम, वरळी, भायखळ्यात दोन्ही पक्ष आपले उमेदवार देणार आहेत. शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढवणार आहेत. या भागातील माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे असले तर या भागात युती शिंदेंना सर्व जागा सुटणार नसल्याचं बोललं जात आहे.